महाराष्ट्र वनसेवा परीक्षा ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेतली जाते आणि यात मुख्य परीक्षा 2025 साठी मुलाखती नोव्हेंबर 2025 मध्ये आहेत। या परीक्षेमध्ये सहाय्यक वन संरक्षक आणि इतर वनसेवा पदांसाठी निवड होते, ज्यासाठी पदवीधर उमेदवारांची निवड केली जाते। तसेच वनरक्षक पदासाठी 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी स्वतंत्र परीक्षा होते। शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे जिल्हा कमिटी सदस्य व शेतमजूर युनियनचे जिल्हा सचिव राजू हटवाल तसेच अध्यक्ष भीमराव गोंडणे यांना आज पहाटे 3 वाजता रामटेक पोलिसांनी अटक केली आहे। ही कारवाई अचानकपणे करण्यात आली असून त्यामुळे शेतकरी संघटनांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय। शेतकरी नेते अजित नवले यांनी या अटकेचा निषेध नोंदविला आहे। कोकण रेल्वे मार्गावरील प्रीमियम श्रेणीच्या तेजस एक्सप्रेस मध्ये प्रवाशांना नाश्त्याऐवजी 10 रुपयांचा बिस्किट पुडा देण्यात आल्याचे समोर आले आहे। जेवणातही निश्चित पदार्थांऐवजी वेगळ्याच पदार्थांचे ताट पुढे आल्याने प्रवाशांच्या त्रासात आणखी भर पडली। एका त्रासलेल्या प्रवाशाने तेजस मधील रेल्वे अधिकाऱ्याकडे तक्रार केली, मात्र त्याच्या उत्तराने प्रवाशाचे समाधान झाले नाही। रेल्वे मदत आणि पीजी पोर्टलवर तक्रार करून प्रवासी आता न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत। स्विमिंग पूलमध्ये बुडून एका 3.5 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मुंबई जवळच्या विरार परिसरात घडली आहे। ध्रुव बेस्ट असं मृत मुलाचे नाव आहे। 3.5 वर्षांचा ध्रुव स्विमिंग पूलमध्ये पोहत असताना बुडून मृत्युमुखी पडल्याची माहिती आहे। या घटनेमुळे बेस्ट कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे सरकारने बंधनकारक केले आहे। 18 सप्टेंबर पासून सुरू करण्यात आलेल्या ही प्रक्रिया 18 नोव्हेंबर पर्यंत सुरू राहणार आहे। या कालावधीत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन मंत्री अदिती तटकरे यांनी बुधवारी केले। त्यामुळे आता ई-केवायसी साठी पात्र उमेदवारांना 19 दिवस शिल्लक राहिले आहेत। हैदराबाद येथील टाटा मूलभूत संशोधन संस्था यांच्या वतीने ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 या कालावधीत वैज्ञानिक संशोधनासाठी हवेतील बलून उड्डाणे करण्यात येणार आहेत। या बलूनपैकी काही बलूनची उपकरणे अहिल्यानगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध भागात पडण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे। या उड्डाणांना भारत सरकारच्या परमाणु ऊर्जा विभाग आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था यांचे सहकार्य लाभले आहे। जानेवारीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या पुणे ग्रँड टूर स्पर्धेचा लोगो शुभंकर आणि जर्सीच्या अनावरणाप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला रस्त्यांची कामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्वक करा अशा सूचना दिल्या आहेत, तर कोणताही राजकीय हस्तक्षेप खपवून घेऊ नका असंही त्यांनी सांगितलं आहे। वंदे मातरम बंधनकारक करणं योग्य नाही। मुस्लिम धर्माच्या आस्थेकडे लक्ष द्यायला पाहिजे। वोटसाठी भाजप काहीही करू शकते। वंदे मातरम सारखे प्रश्न आणायचे मुस्लिम धर्मीयांना त्रास देण्याचा प्रयत्न आहे। भाजप हिंदू मुस्लिम करत राहते असा आरोप समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अबू आझमी यांनी केला। राज्यात महायुतीच्या माध्यमातून शिवसेना भाजप सत्तेत असले तरी ठाण्यात मात्र या दोन्ही पक्षांमधील राजकीय कुरघोड्यांना वेग आला आहे। एकीकडे नवी मुंबईतून गणेश नाईक यांनी ठाण्यातील शिवसेनेला आव्हान उभे केले आहे, तर दुसरीकडे ठाणे शहरातील भाजप आमदार संजय केळकर आणि स्थानिक भाजप माजी नगरसेवकांकडूनही आता महापालिकेतील कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत शिवसेनेला आव्हान देण्याचा प्रयत्न सुरू आहे। मुंबई शहरासह पूर्व व पश्चिम उपनगरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प अधिक गतीनं कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे। या अंतर्गत पालिकेनं देवनार डम्पिंग ग्राउंड इथे 600 टन प्रतिदिन क्षमतेच्या कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे। यामध्ये कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीनं प्रक्रिया करून सुमारे 7 मेगावॉट वीज निर्मिती केली जाणार आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी साक्षी आपल्यापर्यंत पोहोचवत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।